श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे सोमवती अमावस्या। तुमच्या घराचे नशीब बदलवू शकते। हो, अगदी खरे आहे। फक्त एक छोटासा दिवा पण योग्य ठिकाणी योग्य वेळी लावला तर तुमच्या आयुष्यातील गरिबीचा अंधार कायमचा दूर करू शकतो। अनेक जणांचं असतं की आमच्या घरात सतत अडचणी येतात, पैसा येतो पण टिकत नाही, मुलांची प्रगती थांबली आहे, पतीला कामात अडथळे येतात, घरात शांती नाही। तर मी त्यांना एकच गोष्ट सांगेन, काही वेळा उपाय मोठे नसतात पण त्यामागची श्रद्धा आणि योग्य वेळ महत्त्वाची असते। आज 16 फेब्रुवारी सोमवार आणि योगायोग बघा, अमावस्या याच दिवशी येत आहे। जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणतात। हा दिवस अत्यंत पवित्र, अत्यंत प्रभावी आणि अतिशय दुर्मिळ मानला जातो। या दिवशी केलेले उपाय अनेक पटीने फळ देतात असे शास्त्र सांगते। मैत्रिणींनो, हा दिवस फक्त तिथी नाही, हा दिवस ऊर्जा बदलण्याचा आहे। हा दिवस पितरांना स्मरण करण्याचा आहे। हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीला प्रसन्न करण्याचा आहे। विवाहित स्त्रिया या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा करतात, व्रत करतात आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना करतात। कारण मान्यता अशी आहे की या दिवशी केलेली प्रार्थना थेट देवांपर्यंत पोहोचते। पण आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो तुम्ही नक्की ऐका। मध्येच व्हिडिओ बंद करू नका, कारण शेवटपर्यंत ऐकल्यावरच तुम्हाला पूर्ण चित्र स्पष्ट होईल। हा उपाय योग्य प्रकारे केला तर शत्रू शांत होतील, घरातील आर्थिक अडचणी कमी होतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पितृदोषाचा प्रभाव कमी होऊ लागतो। अनेकांना कळतही नाही की त्यांच्या आयुष्यातील अडथळ्यामागे पितरांची नाराजी कारणीभूत असू शकते। मुलांची प्रगती थांबणे, घरात सतत वाद होणे, पैसा न टिकणे, करिअरमध्ये अडथळे येणे ही सर्व लक्षणे असू शकतात आणि म्हणूनच सोमवती अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तो एक दिवा कुठे लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा, कशा प्रकारे लावायचा आणि त्यामागचे आध्यात्मिक कारण काय आहे। फक्त कृती नाही तर त्यामागचे तत्वज्ञानही तुम्हाला समजणार आहे। त्याचबरोबर आज सोमवती अमावस्येला असा एक पदार्थ तुम्हाला बनवून खायचा आहे, त्याचे चमत्कारिक फायदे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल। तर असा हा उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अमावस्येला पिंपळाच्या झाडात रात्री देवांचा वास असतो। झाडाला दूध आणि पाणी अर्पण करून 108 वेळा प्रदक्षिणा घातल्याने पितृदोष दूर होतो। या दिवशी पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ, दूध किंवा साखरेचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते। त्याचबरोबर या दिवशी घरात वादविवाद टाळा, कोणाचाही अपमान करू नका, तामसिक भोजन, मांस, मद्य आणि कांदा लसणाचे सेवन पूर्णपणे वर्ज्य करा। अमावस्येला केस किंवा नखे कापू नका, हे अशुभ मानले जाते। पूर्णपणे वर्ज्य करा, नखे कापू नका, हे अशुभ मानले जाते। सोमवारी सूर्यास्तापूर्वी अमावस्या तिथी लागत असल्यामुळे सोमवती अमावस्या 16 फेब्रुवारीलाच मानली जाईल। तसेच 17 फेब्रुवारीला मंगळवार असल्याने या दिवशी भौमवती अमावस्या साजरी केली जाईल। अशा प्रकारे हा सलग 2 दिवस अमावस्येचा एक दुर्मिळ योग तयार झालेला आहे। या सोमवती अमावस्येला काही अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग जुळून येत आहेत। 16 फेब्रुवारीला दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग असेल। हा योग कोणतेही नवीन काम करण्यासाठी किंवा धार्मिक अनुष्ठान करण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो। हा योग तुमच्या कार्यात यश आणि समृद्धी आणणारा मानला जातो। सोमवारी अमावस्या असल्याने महादेवाच्या पिंडीवर मध आणि पाण्याचे मिश्रण अर्पण करा, यामुळे आरोग्याच्या तक्रारी दूर होतात। या दिवशी उशिरापर्यंत झोपू नका आणि कोणाकडूनही मोफत काहीही घेऊ नका। सोमवती अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी शास्त्रामध्ये काही पदार्थ जे आहेत ते बनवायला विशेष महत्त्व असतं। पांढरा रंग आणि दूध हे चंद्राच्या संबंधित आहे आणि देवी लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे। सोमवती अमावस्या ही सोमवार आणि अमावस्येचा संगम असल्याने या दिवशी खीर बनवण्याचे विशेष महत्त्व आहे। तरी या दिवशी तुम्हाला तांदळाची खीर जी आहे तर ती बनवायची आहे। त्यासाठी काय करायचं आहे, गाईचे दूध, तांदूळ, साखर, गूळ, केसर आणि वेलची स्वच्छ आंघोळ करून त्यानंतर खीर बनवावी। खीर बनवताना थोडेसे केसर नक्की टाकावे, कारण केसर माता लक्ष्मीला आकर्षित करते। ही खीर सर्वप्रथम लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंना नैवेद्य म्हणून दाखवावी। त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी ती प्रसाद म्हणून ग्रहण करावी। त्यामुळे घरातील अन्नाची कमतरता भासत नाही, देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते। जर तुमच्या घरात सतत आर्थिक चणचण, कलह किंवा आरोग्यविषयक समस्या असतील तर या दिवशी काही उपाय नक्की करायचे आहेत। त्यामध्ये मुख्य दरवाजावरती दिवा, कापूर आणि लवंग जाळणे, महादेवाचा अभिषेक या सर्व गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत। आता आपण जाणून घेऊया सोमवती अमावस्येला दिवा लावण्याचे महत्त्व आणि दिवा कसा आणि कोठे लावावा।
आता आपण त्या अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया, कारण अनेक जण उपाय ऐकतात पण नेमकी पद्धत चुकतात आणि पद्धत चुकली तर फळ कमी मिळते. त्यामुळे हा भाग संपूर्ण लक्ष देऊन ऐका. आज सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी 6:35 रात्री 9:30 ही वेळ महत्त्वाची आहे. हे आधी समजून घ्या. ही वेळ संध्याकाळची म्हणजेच त्रिसंध्याची असते. दिवस आणि रात्र यांच्यामध्ये असलेला हा काळ ऊर्जेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. या वेळेला वातावरणात सकारात्मक आणि सूक्ष्म लहरी अधिक प्रमाणात सक्रिय होतात. आपल्या शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते असे मानले जाते. म्हणूनच या वेळेला घरात दिवा लावण्याची परंपरा आहे आणि अमावस्येच्या दिवशी तर हा दिवा अधिक प्रभावी ठरतो, कारण या दिवशी अंधार जास्त असतो आणि दिव्याचा प्रकाश म्हणजेच त्या अंधारावर विजय. जर काही कारणाने 9:30 शक्य झाले नाही तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत देखील दिवा लावू शकता, कारण अमावस्येची तिथी संपूर्ण रात्रभर प्रभावी असते. पण शक्य असेल तर रात्री 9:30च्या आतच लावण्याचा प्रयत्न करा. तर आता महत्त्वाचा प्रश्न असा की हा दिवा कसा असावा. तुम्हाला एक साधी मातीची पंती घ्यायची आहे. शक्यतो नवीन असावी. मातीचा दिवा पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे. पृथ्वी स्थैर्य देते, आधार देते. त्यामुळे आर्थिक स्थैर्यासाठी मातीचा दिवा उत्तम मानला जातो. त्या दिव्यात दुहेरी कापसाची वात ठेवायची. दुहेरी वात म्हणजे दुप्पट ऊर्जा. 2 तंतू म्हणजे सकारात्मकता आणि समृद्धी याचा संगम. ज्या बाजूने तुम्ही दिवा पेटवणार आहात त्या बाजूला थोडेसे कुंकू लावायचे, म्हणजे ती वात लालसर दिसेल. लाल रंग हा शक्ती आणि मंगलतेचे प्रतीक आहे. यानंतर त्या दिव्यात शुद्ध गाईचे तूप घालायचे आहे. गाईचे तूप हे अत्यंत सात्विक मानले जाते. तुपाचा दिवा लावल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात शांतता निर्माण होते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा दिवा कुठे लावायचा. हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावायचा आहे. ईशान्य दिशा ही देवांची दिशा मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार ही दिशा अत्यंत पवित्र आणि ऊर्जा आकर्षित करणारी असते. या दिशेला दिवा लावल्याने घरात सकारात्मक प्रवाह सुरू होतो. दिव्याखाली थोडे तांदूळ ठेवून त्यावर दिवा ठेवू शकता. तांदूळ म्हणजे अन्न, समृद्धी आणि पूर्णत्वाचे प्रतीक आहे. किंवा एखाद्या स्वच्छ प्लेटमध्ये दिवा ठेवला तरी चालेल, पण जागा स्वच्छ असावी. दिवा लावल्यानंतर ते कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहिला पाहिजे याची काळजी घ्या. मध्येच विझला तर घाबरू नका, शंका आणू नका. शांतपणे पुन्हा प्रज्वलित करा. श्रद्धा तुटू देऊ नका. आता तुम्ही विचाराल, हा एकच दिव्याने काय होईल? मंडळी, दिवा म्हणजे तेल आणि वात नाही. दिवा म्हणजे संकल्प. दिवा म्हणजे प्रकाश. जेव्हा आपण श्रद्धेने दिवा लावतो तेव्हा आपण विश्वाला संदेश देतो की माझ्या घरातील अंधार दूर करा. हा संकल्प अत्यंत शक्तिशाली असतो. जर तुमच्या घरात सतत आर्थिक ताण असेल, पैसा टिकत नसेल, कुटुंबात मतभेद असतील, मुलांच्या अभ्यासात अडथळे येत असतील, पतीच्या कामात प्रगती होत नसेल, तर हा दिवा त्या सर्व अडथळ्यांवर प्रकाश टाकण्याचे कार्य करतो. लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैशाचा ओघ नाही, तर त्या घरात शांतता, समाधान, आनंद, आपुलकी आणि आरोग्य असणे. जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा लक्ष्मी स्थिर राहते. पण इथेच उपाय संपत नाही. हा तर फक्त पहिला आणि मुख्य दिवा आहे. अजून 2 अत्यंत महत्त्वाचे दिवे आहेत जे अनेक जण विसरतात आणि म्हणूनच पूर्ण लाभ मिळत नाही. अमावस्या ही तिथी विशेषतः आपल्या पूर्वजांना समर्पित मानली जाते. मान्यता अशी आहे की या दिवशी पितरांचा सूक्ष्म वास पृथ्वीवर असतो. ते आपल्या वंशांकडे पाहत असतात, त्यांच्या प्रगतीसाठी आशीर्वाद देतात किंवा कधीकधी आपल्या दुर्लक्षामुळे खिन्नही होतात. त्यामुळे या दिवशी त्यांचे स्मरण करणे, कृतज्ञता व्यक्त करणे आणि क्षमा मागणे हे अत्यंत आवश्यक असते. जर घरात पितृदोष असेल तर त्याची काही लक्षणे दिसू शकतात. मुलांची प्रगती अचानक थांबते, अभ्यासात लक्ष लागत नाही, हट्टीपणा वाढतो, वाईट सवयी लागतात, घरातील कर्त्या पुरुषाला सतत अडथळे येतात, नोकरीत अस्थिरता येते, व्यवसायात नुकसान होते, पैसा हातात येतो पण तो टिकत नाही, घरात कारण नसताना वाद होतात. अशी स्थिती असेल तर हा उपाय श्रद्धेने करणे अत्यंत गरजेचे आहे. मुख्य दिवा ईशान्य दिशेला लावल्यानंतर तुम्हाला एक वेगळा दिवा दक्षिण दिशेला लावायचा आहे. दक्षिण दिशा यम आणि पितरांची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला दिवा लावणे म्हणजे पितरांच्या मार्गातील अंधार दूर करणे. यासाठी तुम्हाला मातीची पंती घ्यायची आहे. या दिव्यासाठी तुम्ही मोहरीचे किंवा तिळाचे तेल वापरायचे आहे. तिळाचे तेल विशेषतः पितृशांतीसाठी उपयुक्त मानले जाते. वात दुहेरी कापसाची ठेवू शकता. जर तुमच्याकडे काळा धागा असेल तर त्याची वात बनवू शकता. नसल्यास कापसाच्या वातीला थोडेसे काजळ लावले तरी चालेल. काळा रंग नकारात्मकतेचे शोषण करणारा मानला जातो. एका स्वच्छ प्लेटमध्ये थोडे तांदूळ ठेवा आणि त्यावर हा दिवा ठेवा. एका ग्लासमध्ये स्वच्छ पाणी जवळ ठेवा. आता हा दिवा तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीजवळ लावा. वात दक्षिणेकडे तोंड करून असावी हे लक्षात ठेवा.
दिवा पेटवल्यानंतर 2 मिनिटे शांत बसा, मन स्थिर करा, आपल्या पितरांचे स्मरण करा, त्यांच्या नावाचे स्मरण करा. मनात म्हणा, आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा, आमच्या घरावर कृपादृष्टी ठेवा, आमच्या मुलांना योग्य मार्ग दाखवा, आमच्या अडचणी दूर करा. ही प्रार्थना मनापासून करा. शब्दांपेक्षा भावना महत्त्वाच्या आहे. तुमच्या डोळ्यात पाणी आले तर येऊ द्या, तीच खरी जोड आहे. मैत्रिणींनो, आता तुम्ही विचार करत असाल, इतके दिवे का? ईशान्य दिशेचा दिवा घरात देवत्व आणि समृद्धीचा प्रकाश आणतो. दक्षिण दिशेचा दिवा पितरांची कृपा आणि अडथळ्यांची शांती देतो. पाण्याजवळचा दिवा तृप्ती आणि प्रवाह निर्माण करतो आणि मुख्य दरवाजाचा दिवा संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जा देतो. हे 4 दिवे म्हणजे 4 दिशा, 4 ऊर्जा, 4 आशीर्वाद. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे केवळ कर्मकांड म्हणून करू नका. मनात श्रद्धा असू द्या. दिवा लावताना मोबाईल हातात नको, घाई नको, मन शांत ठेवा. त्या क्षणी देव आणि पितर यांच्याशी संवाद साधत आहात असे समजा. अनेक वेळा लोक म्हणतात, आमच्या घरात 7 पिढ्यांपासून दारिद्र्य आहे, आमच्या घरात कायम भांडणे होतात, मुलं ऐकत नाहीत. पण काही वेळा बदलाची सुरुवात एखाद्या छोट्या कृतीतून होते. एक दिवा म्हणजे फक्त ज्योत नाही, तो आशेचा आरंभ असतो. लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे, लक्ष्मी म्हणजे समाधान, आरोग्य, एकोपा, प्रेम, सन्मान. जर घरात शांतता नसेल तर पैसा असूनही आनंद नसतो. म्हणून या सोमवती अमावस्येला हा उपाय श्रद्धेने करा, मनापासून करा आणि नंतर काही दिवस घरातील वातावरणात सूक्ष्म बदल जाणवतो का ते स्वतः पहा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की दिवा लावल्यानंतर घरात शक्यतो भांडण करू नका, नकारात्मक शब्द वापरू नका. त्या दिवशी साधे सात्विक अन्न घ्या. शक्य असल्यास भगवान शिव आणि माता पार्वतीचे नामस्मरण करा. ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ हा जप मनात करा. त्यामुळे दिव्याचा प्रारंभ अधिक वाढतो. हा उपाय कोणत्याही भीतीपोटी करू नका. नाही केला तर काहीतरी वाईट होईल या भावनेने करू नका. तर मी माझ्या घरासाठी प्रकाश पेटवत आहे या भावनेने करा. मैत्रिणींनो, जर तुम्हाला हा उपाय मनापासून पटला असेल तर तो श्रद्धेने करा आणि अनुभव मला नक्की कळवा. तुमच्या घरी सकारात्मक बदल झाला तर इतरांनाही मार्गदर्शन होईल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.